महाराज म्हणायचे, मावळे तुमच्यासाठी काय? मावळे म्हणायचे, महाराज तुमच्यासाठी काय पण? आणि आता आमची पोरं कोणासाठी काय पण म्हणणार? म्हणजे कसं, 9 महिने आपली आई आपल्या लेकराला म्हणजे बेण्याला पोटात ठेवून बाहेर काढते आणि हे पोरग 9 दिवस कोणतरी भेटली की लगेच म्हणतं तुझ्यासाठी काय पण बरं का? काय दिल दिया है जान भी देंगे. आपल्या लातूरमध्ये एक कवी आहेत, ते म्हणतात की बाप काढलास घराबाहेर. कवी लय भारी आहेत बरं का, एकदम छान कविता करतात. बाप काढलास घराबाहेर दारात रडते माय पण. बाप काढलास घराबाहेर दारात रडते माय पण, आणि बायकोला मात्र रोज म्हणतोस तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. अरे लोकच पोटाला जन्माला यावं म्हणून हिने केलते इकडून तिकडून नवस. लोकच पोटाला जन्माला यावं म्हणून हिने केलते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरात गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी माय तुला शेतात न्यायची, ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली द्यायची. तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास, तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास, आणि आईचं दूध संपलं की तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन जगलास लेखा, रक्त पिऊन जगलास रे का, त्या रक्ताचा तरी मान राख, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. त्या दारात आता फक्त एक काम कर, त्या दारातल्या आईला